नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार आजचं लेक्चर जो आहे ते आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आजचं लेक्चरसुद्धा त्या ठिकाणी विदाऊट फॉर्म्युला आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो पहिल्या पॉईंटला आपण स्टार्ट करूयात. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचं पहिलं गणित. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी आणखी एक अनाऊन्स करणार आहे. तलाठी भरतीबद्दल बरेच विद्यार्थी मला कमेंट करत असतात, तर तलाठी भरतीच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तलाठी भरती निघेल का नाही निघणार, कधी निघेल, या सगळ्याचा अभ्यासक्रम आजच्या लेक्चरमध्ये शॉर्टकटमध्ये आपण पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरला स्टार्ट करूयात. आजचं लेक्चर आहे मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. बरेच विद्यार्थी याला फॉर्म्युल्यामध्ये टाकून पाठ करत बसतात. या फॉर्म्युल्याची गरज नाही आहे. कसं गरज नाही आहे, एकदा व्यवस्थितरित्या पहा. आता गणितामध्ये नेमकं काय काय विचारलं जाऊ शकतं. एकाच गणितामध्ये मी 4 पॉईंट तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवस्थित पहा. 1000 रुपयाचं मुद्दलाचं दशादशी 10% दराने 2 वर्षाचं सरळ व्याज किती असेल, चक्रवाढ व्याज किती असेल, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज वजा म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, या दोघातला फरक काय असेल. बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेला विचारले चालेल. आणि त्याचबरोबर अमाऊंट काय असेल, याची रास किती काय असेल, ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. सो स्टार्ट करूयात. बरेचसे लेक्चर हे इतर टॉपिकवर डिपेंड असतात. जसं की आजच्या लेक्चरला तुम्हाला मदत लागणार आहे शेकडेवारीची. शेकडेवारी जर पाहिलं नसेल तर शेकडेवारी पाहून घ्या. मी मागं तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं शेकडेवारीवरती प्रॉफिट अँड लॉस डिपेंड आहे. प्रॉफिट लॉस शेकडेवारी जसा पक्का झाला तसा प्रॉफिट लॉस पक्का झाला. हे दोन्ही व्हिडिओ व्यवस्थितरित्या एकदा पाहून घ्या. याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी मार्क्स बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. शेकडेवारीशी आज आपण हा टॉपिक रिलेट करणार आहोत. कशा पद्धतीने करता येऊ शकते ते व्यवस्थितरित्या आपण पाहूया. 51 ट्रिक्स मला मी या टॉपिकमध्ये सांगणार आहे. व्यवस्थितरित्या पूर्ण टॉपिक पाहून घ्या. 1000 रुपये मुद्दल आहे म्हणजेच प्रिन्सिपल. ओके, दशादशे दर आहे 10 म्हणजे हा झाला रेट ऑफ इंटरेस्ट. आणि त्या ठिकाणी दिलेला जो टाईम आहे तो टाईम आहे तुमचा 2 वर्षाचा. आता 2 टाईपमध्ये आपण बघूया. मी एकदा एक सूत्रानं सांगेन आणि एक विदाऊट फॉर्म्युला सांगेन. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं पहा. सरळ व्याजचं तुम्हाला बऱ्याच पहिल्यापासून सूत्र माहीत असतं. सरळ व्याज बरोबर सिंपल इंटरेस्ट बरोबर क भागिले 100 म्हणजेच त्या ठिकाणी PRN ओके डिवायडेड बाय 100 या फॉर्म्युला आपण सरळ व्याज करू शकतो. आता सरळ व्याज नीट लक्ष द्या. सूत्र पण सांगणार आहे आणि विदाऊट फॉर्म्युला कसं सेकंदात गणित सॉल्व्ह करता येतं सरळ व्याज चक्रवाढ व्याजचं हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. क्लिअर करून घ्या कन्सेप्ट. आता PRN P किती आहे 1000, R किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट 10 गुणिले 2 वर्षाचं टाईम दिलेला आहे डिवायडेड बाय 100. 0 कट या ठिकाणी 10 गुणिले 10 100 गुणिले 2 त्या ठिकाणी 200 रुपये हे तुमचं सिंपल इंटरेस्ट आला. ओके, हे सगळं गणित पहिलं मी तुम्हाला सोपं जावं यासाठी 10 100 आणि 10च्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे गुणाकार भागाकार तुमचा इथं सिंपल जाऊ शकतोय. दुसरं त्यांनी सांगितल्यानुसार चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर काय करावं लागेल, तर कंपाऊंड इंटरेस्टचा तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला माहिती असणं अपेक्षित आहे. कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा n मायनस P म्हणजे परत प्रिन्सिपल आपल्याला मायनस करावं लागते. आता या ठिकाणी मी प्रिन्सिपल टाकून घेतो. प्रिन्सिपल किती आहे 1000 कंसामध्ये 1 अधिक R किती आहे त्या ठिकाणी 10 छेदस्थानी 100 कंसाचा n म्हणजे टाईम आहे 2 वर्षाचा वजा परत प्रिन्सिपल 1000. ओके, आता कंस सॉल्व करून घ्या. 1000 कंसामध्ये 100 1 100 अधिक 10 110 110 भागिले 100 म्हणजेच किती 11. मी थोडंसं 11/10 येतं आणि त्याचा वर्ग आहे म्हणून आपण 2 वेळेस 11/10 घेऊयात. पॉईंट कळला. 100 हा कंस जर सोडवला 1 + 10 डिवायडेड बाय 100 हा जर कंस सोडवला 100 1 100 अधिक 10 110 छेदस्थानी 100 हे 0 कट म्हणून 11/10 मी या ठिकाणी घेतलेला आहे. पुढं वजा जसा तसा 1000 आपला असणार आहे. ओके, बघा हे फॉर्म्युल्यानं आपल्याला किती टाईम लागतो आणि विदाऊट फॉर्म्युला आपण कसं जायचं हे शॉर्टकटमध्ये हे चारही पॉईंट आपल्याला विदाऊट फॉर्म्युला एका 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो. बघूयात. 0 कट. आता इकडचे 0 कट करायचं बसायचं नाही, इथं मायनसचं साईन आहे म्हणून इथं मल्टिप्लसचं साईन असलेल्या ठिकाणी 0 कटले. आता या ठिकाणी 11 गुणिले 11 121 गुणिले 10 किती 121च्या पुढं फक्त 0 वाढला. ओके, 1210 मायनस 1000 म्हणजेच त्या ठिकाणी 210 हे झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट काढला. आता तिसरं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा फरक. सरळ व्याज आपलं किती आलं होतं या ठिकाणी 200 रुपये.
चक्रव्याज किती आलं आहे 210, म्हणजेच त्या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट किती होणार तुमचा, तर त्या ठिकाणी 210 मायनस 200 म्हणजेच त्या ठिकाणी 10 रुपये, हा झाला डिफरन्स. आता शेवटचा पॉईंट येतो तुमचा तो म्हणजे रास. आता रास काढायचं म्हणजेच त्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, हे इथलं जे मायनस केलं आहे हे मायनस त्या ठिकाणी करायची गरज नाही, म्हणजेच त्या ठिकाणी अमाऊंट इज इक्वल टू सेम फॉर्म्युला असणार आहे पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n भागात. म्हणजेच त्या ठिकाणी हे एवढं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं 1210, ही झाली तुमची अमाऊंट. या पद्धतीने हे चारही पॉईंट आपले क्लिअर होतात. ओके, आता हे सगळं काय झालं आपण फॉर्म्युल्यानं करत गेलो. आता मी तुम्हाला सांगत आहे पहिल्या माझ्या जेवढे यूट्यूबला लेक्चर आहेत त्या सर्व लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो की बाबांनो फॉर्म्युले फक्त सायंटिफिक असतील तर वापरा, त्याच्याशिवाय फॉर्म्युले वापरू नका. जर खूपच गरज असेल तर एखादा फॉर्म्युला वापरा, परंतु जास्तीत जास्त विदाऊट फॉर्म्युला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता हे सगळं गणित मी तुम्हाला एका झटक्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचे हे सांगत आहे. ओके, पाहून घ्या एकदा व्यवस्थित. आता हा काय करावं लागेल बघा, या ठिकाणी मी एवढा भाग घेतला इथं. ओके, आता सरळ सरळ 2 वर्ष आहेत, एक काम करा, एक चौकोन काढा, काढला, त्याच्या खाली 2 चौकोन काढा, हे 2 चौकोन काढले या ठिकाणी, आणि तिसरा शेवटचा एक चौकोन काढा. बरोबर का, हे खूप महत्त्वाचं आहे. हे कळलं की मग पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक क्लिअर होतील. पहिल्या चौकोनमध्ये तुमचं प्रिन्सिपल टाकून द्या, प्रिन्सिपल आहे 1000, करेक्ट आहे. आता ह्याला पी नाव द्या पहिल्या चौकोनला, ह्या दुसऱ्या चौकोनला ए नाव देऊन टाका. ओके, आणि शेवटच्या चौकोनला बी नाव देऊन टाका. ओके, आता हे पी ए आणि बी काय प्रकार आहे एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगतो, पहा समजते का. प्रिन्सिपलवर किती टक्क्यानं व्याज लावलंय तुम्ही, 10%. 1000चे 10% किती 100, इथं 10%, हे 10%, हे 100. पॉईंट कळला. आता नंतर या ठिकाणी तुम्हाला शेवटचा कप्पा उरलेला आहे. शेवटच्या कप्पामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर फक्त आणि फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे एकावरतीच 10% व्याज लावायचं. 10% 100 वरती 10% किती 10, फिनिश, संपलाच तुमचा विषय. हे 4 ठोकळे काढले मी, 4 ठोकळ्यामध्ये अमाऊंट लिहिल्या आणि जो रेट टाकला होता त्या रेटनुसार प्रत्येकाचं काढून घेतलं. इथं फक्त एका रेटचं काढलं. आता हे काय या ठिकाणी केलेलं आहे मी, लक्ष देऊन ऐका. तुमचं जे सरळ व्याज आहे सिंपल इंटरेस्ट पुसून टाकतो मी. सिंपल इंटरेस्ट म्हणजे तुमचं असणार आहे या ठिकाणी दोन्ही एची बेरीज, म्हणजे 2A. किती आहे दोन्ही एची बेरीज 200. तुमचा सिंपल इंटरेस्ट तुम्हाला मिळाला. कंपाऊंड इंटरेस्ट काय असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल तुमचा 2A मध्ये बी फक्त मिसळायचं आहे. 2A मध्ये बी मिसळला तर काय होतं, हे 100 आणि 100 आणि हे 10, 210, हे झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. राजानं कळते का, बघा कंपाऊंड इंटरेस्ट झाला. तिसरं तुम्हाला प्रश्न विचारलाय सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट. काहीच करायचं नाही, हे जे खाली दिलं ना हे सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट असतं, काहीच वजाबाकी करायची नाही. म्हणजेच त्या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर 10. तिसरा पॉईंट झाला. चौथा आहे रास, अमाऊंट. अमाऊंटमध्ये काय करायचं माहिती आहे, ह्या सगळ्यांची बेरीज करायची, सगळ्यांची बेरीज म्हणजे 100 अधिक 1000 अधिक 100 अधिक 100 म्हणजे 1200 आणि 1210, म्हणजे ही झाली तुमची 1210 अमाऊंट. पोचले का पॉईंट, कळले का. हे विदाउट फॉर्म्युला तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. कळला नसेल काही हरकत नाही, आणखीन एक गणित सेम पद्धतीचं मी सॉल्व्ह करून देतो आणि तिसरं गणित तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चलो चला सेम दुसऱ्या गणिताकडे जाऊयात आपण. आता हे पहिलं गणित जर कळलं नसेल तर हे गणित व्यवस्थित क्लिअर करून घ्या. पहिल्या गणितामध्ये मी फॉर्म्युलानं पण सांगितलं आणि विदाउट फॉर्म्युलानं पण सांगितलं. आता इथं काय करूया आपण, विदाउट फॉर्म्युला जाण्याचा प्रयत्न करूया आणि हे कळते का पाहूया. ओके, चला 2000 रुपयाचं मुद्दल आहे, 10.5% व्याजदर आहे, प्रिन्सिपल रेट आणि हा टाईम. ओके, नंबर ऑफ इयर्स. आता आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगितल्यानुसार 4 डबे काढा, 4 डबे काढा. हो, हे घ्या, 4 डबे काढले या ठिकाणी. समजून घ्या बरं का, एकदा एक कन्सेप्ट कळली की 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष कितीचंही काढता येऊ शकते तुम्हाला. हा चौथा डबा. ओके, पहिल्या डब्याला मी सांगितलं तुम्हाला काय नाव द्या, पी, प्रिन्सिपल आपले अमाऊंट इथे लिहून टाका, प्रिन्सिपल आहे 2000. ओके, दुसऱ्या डब्याला एच नाव देऊन टाका, हे दोन्ही ए आहेत. इथं जर 3 वर्षाचं म्हणलं तर 3 डबे सुद्धा आपण काढू शकतो. चला नेक्स्ट तिसऱ्या डब्याला आपण नाव देऊन टाकूयात बी. ओके, आता ठरल्याप्रमाणे आपल्याला काय होतं हे बघा, हे आहे प्रिन्सिपल.
सरळ व्याज तुमचं काय असेल, सिंपल इंटरेस्ट काय असेल, तर हे सिंपल इंटरेस्ट असेल. म्हणजेच दोन्ही डबे, इथं 3 डबे असतील तर 3A करायचं, 4 डबे असतील तर 4A करायचे. ओके, म्हणजे या ठिकाणी 2A डब्बा. कंपाऊंड इंटरेस्ट काय असेल हो तुमचा, कंपाऊंड इंटरेस्ट असेल 2A आणि हा B मध्ये मिसळायचा आहे, म्हणजे 2A अधिक B मिसळायचं आहे. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा फरक काय असेल हो, फक्त B डब्बा असेल, फक्त B. आणि शेवटचं त्या ठिकाणी रास म्हणजेच अमाऊंट काय असेल, अमाऊंट असेल PA आणि B याची बेरीज, म्हणजे P प्लस 2A 3A किती असू शकते इथं आणि प्लस P याची बेरीज. एवढं सिंपल आहे सगळं. म्हणजे हे एकदा स्ट्रक्चर कळलं की तुम्हाला ना फॉर्म्युला वापरायची गरज आहे आणि तुम्हाला तिथं टाईमसुद्धा वाया घालायची गरज नाही. आता 2000 व्याजदर किती आहे, 5%. 5% व्याजदर आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक मेथड सांगतो, पण थोडा वेळाने सांगतो. 5% व्याजदर, 2000च्या 5% किती, डोळे दाखवून 100 सांगू शकता. स्पीड वाढवा, पर्सेंटेज टॉपिक, शेकडेवारी टॉपिक लवकर करून घ्या केला नसाल तर. 5% 100, 5% 100. ओके, आता इथं काय करायचं आहे, सेम 5%. 100च्या 5% किती, फक्त 5. तुमचं उत्तर ह्या 4चे संपले हो. किती वेळ लागला हो मला, जास्तीत जास्त 10 सेकंद 20 सेकंद लागत आहेत. 10 सेकंद 20 सेकंदमध्ये मी 4 प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करतोय. किती विचार द्यावं कसंही प्रश्न तुम्हाला येऊन जाते. आता खरंच का बाबा सगळे बरोबर आहेत का, पहिलं सांगितलं होतं सरळ व्याज काढा. सरळ व्याज म्हणजे दोघांची डब्बा, ह्या दोघांची बेरीज एवढं इथं लिहिलं आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही लिहू शकता दोघांची बेरीज 100 अधिक 100 200, सरळ व्याज झाला. कंपाऊंड इंटरेस्ट 2 डबे आणि हा तिसरा डबा B खालचा 100 100 200 आणि खालचा 5 205. तिसरं कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा फरक एवढा इथं आहे, काहीच करायची गरज नाही, हे 5. आणि शेवटचा अमाऊंटमध्ये ह्या सगळ्यांची तुम्हाला करायची आहे बेरीज. मग 2000 200 आणि हा 5, म्हणजेच त्या ठिकाणी 2205 ही झाली तुमची अमाऊंट. एवढं सिंपल आहे तुमचं सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. पॉईंट कळत आहेत. फुल डेडिकेटली अभ्यास करा, भरपूर जागा सुटणार आहेत आता यावर्षी. जेवढे ठप्प होते ना पद सगळे ते हळूहळू निघायला चालू झालेत. ओके, मागे MPSCचं आलं बघा हे पेपरात. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी 2.5 लाख पद भरले जाणार आहेत. एक पद तुमचं आहे, कोणतंही पद सिलेक्ट करा आणि जोर लावून अभ्यास करा. 100% तुमचे गॅरंटी देतो तुम्ही 2021 मध्ये तुमचं पोस्ट निघेल. ओके, फक्त डेडिकेटली अभ्यास करायचं एवढं मात्र लक्ष राहू द्या. चलो, पुढचं गणित मी सॉल्व्ह नाही करणार आहे. पुढचं गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे सेम या पद्धतीनं. आणि कमेंटमध्ये क्वेश्चनचा नंबर आणि किती वेळ लागला तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला हे सगळं सांगायचं आहे. घ्या पुढचं गणित तुमच्यासाठी. पुढचं गणित तुमच्यासाठी बोर्डावर दिलेलं आहे. ओके, गणित नंबर तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला आहे, गणित नंबर 1. ओके, कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगायचा आहे, किती वेळ लागला हे पण सांगायचं आहे. बघा वाचून दाखवतो. 2,500 रुपये प्रिन्सिपल आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4 आणि टाईम आहे 2 वर्षाचा. 4ही पॉईंट सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट आणि रास. बरेच जण कमेंटमध्ये फक्त उत्तर टाकतात, तसं करू नका. गणिताचा नंबर टाका, म्हणजे मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ शकेन व्यवस्थित जर चुकलं असेल तर. सो पहिलं गणित तुमच्यासाठी सॉल्व्ह करून बघा. पुढच्या टाईपकडे आपण लगेच जाऊयात. चला, पहिला टाईप कळला असेल, प्रकार दुसऱ्याकडे जाऊयात आपण. दुसऱ्या प्रकारामध्ये यांनी काय सांगितलं बघा, 15,000 रुपये मुद्दलावर म्हणजे प्रिन्सिपल 15,000, 3 वर्षाचे, नंबर ऑफ इयर 3 वर्ष, सरळ व्याज आहे, सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे ऑलरेडी आणि सिंपल इंटरेस्ट आहे 5,400. तर व्याजाचा दर काय असेल, R बरोबर किती असं विचारलेलं आहे. ओके, परत हे गणित तुम्हाला मी फॉर्म्युला सहित आणि विदाउट फॉर्म्युला सांगणार आहे. बघा तुम्ही ठरवा कोणत्या पद्धतीने जायचं आहे. आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRN डिवायडेड बाय 100. बरोबर. आता सिंपल इंटरेस्ट ऑलरेडी दिला आहे, हा दिला आहे 5,400. करेक्ट आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P किती आहे 15,000, हे 15,000. R किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट, तर तो शोधायचा आहे. दर काय आहे R शोधायचा आहे. N किती आहे नंबर ऑफ इयर 3 वर्ष डिवायडेड बाय 100. करेक्ट आहे. जे जे कटते कटून घ्या, कटले. ओके, आता राहिलं काय या ठिकाणी 5,400 खाली तर काहीच नाही आहे, इकडचा गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार आहे. बरोबर आहे. 5,400 भागिले 150 परत गुणिले 3 आणि हा R जसच्या तसा इथं ठेवून द्या. ओके, मग आता या ठिकाणी काय होईल बघा, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 1 3 उरले 2, 3 8 24 पुढचा 0, 15 1 15, 15 1 15 उरले 3, 15 2 30.
रेट ऑफ इंटरेस्ट आला तुमचा 12%. ओके, आता हे झालं आपला फॉर्म्युला सहित. आता बघा विदाउट फॉर्म्युला हे गणित सॉल्व्ह करता येऊ शकतं का? येस, डेफिनेटली येऊ शकेल. या ठिकाणी सांगितल्यानुसार आपण एकच काम करायचं. आता तुम्हाला या ठिकाणी किती दिलंय बघा, पी दिलाय, हा सरळ व्याज दिलाय 5400. किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं. जर 3 वर्षाचं सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट हा जर 5400 असेल, प्रत्येक वर्षी किती सिंपल इंटरेस्ट आला? डिवायडेड बाय 3 करा, 1800. बरोबर, 1800 रुपये सिंपल इंटरेस्ट आला दरवर्षी. सिंपल इंटरेस्ट हा नेहमी जो आहे तोच राहतो, कंपाऊंड इंटरेस्ट मात्र दरवर्षी बदलतो. हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज हे 1800 रुपये आहे. बरोबर, 1800 रुपये हे सरळ व्याज एका वर्षाचं असलेलं दिसून येतं. आता व्याजाचा दर काय विचारला त्याने? व्याजाचा दर 15,000ला 1800. 15,000 लय सिंपल आहे. होय, तुम्हाला खरं सांगतोय, पाहिलं नसेल ना, शेकडेवारी एकदा बघून घ्या बरं का. शेकडेवारीवरती हे किती रिलेट करते मी सांगतो तुम्हाला. शेकडेवारी केलात तुमचं नफा तोटा येऊ शकते, बरोबर, आणि त्याचबरोबर शेकडेवारी व्यवस्थित असेल हे सुद्धा येऊ शकते. बघा कसं, 15,000 रुपयावर एक वर्षाचं व्याज आहे 1800 रुपये. मग 100 वर किती असं सिंपल विचारलेलं आहे. मग 100 वर किती म्हणले ना, मग एकच काम करा, तिरकस गुणाकार 1800 गुणिले 100 भागिले 15,000. 0 0 0 0 0 कट. ओके, आणि हा एक 0 कट. 180 भागिले 15. 15 1 15, 15 2 15 1 15, उरले 3, 15 2 30. 12% हा तुमचा आला रेट. कळतंय तुम्हाला? चॉईस इज युअर. हे सॉल्व्ह करायचं आहे का पटकन सॉल्व्ह करून ह्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, बघून घ्या. ओके, हे जर गणित कळलं असेल तुमच्यासाठी पुढचं गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. गणित नंबर 2 घ्या. चला, गणित नंबर 2 तुमच्यासाठी असणार आहे. कशा पद्धतीने याचं सॉल्व्ह कराल? व्याजाचा दर काय असेल? व्याजाचा दर रेट किती असेल? कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नंबर 2चं उत्तर तुम्ही सांगणं गरजेचं आहे. ओके, जे जे विद्यार्थी माझ्यासोबत गणित सॉल्व्ह करतायत वही पुस्तक घेऊन, मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो, एक्झाममध्ये येणारे अशा टाईपचे गणित तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता विदाऊट परत प्रॅक्टिस न करता. ओके, फक्त बघत बसू नका. तुम्ही स्वतःहून नोटबुक घेतली नसेल तर नोटबुक घेऊन सॉल्व्ह करा. ओके, व्हायचं नाही यावर्षी 2021 काढायचे ना पोस्ट, मग 100% मी सांगतोय त्या पद्धतीने करा. अहो, पोस्ट काढणं सोपं आहे, हो, सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. फक्त व्यवस्थित तुमचं शेड्यूल बनवा आणि थोडंसं डेडिकेटली उतरा मैदानामध्ये. एकानंतर एक 3-4 पोस्ट निघू शकतात, एकानंतर एक. फक्त ठरवलेला अभ्यास करायचा आपल्याला. आजच्या लेक्चरमध्ये तलाठी भरती सांगणार आहे. बऱ्याच जणांना कान टव करून बसले असतील, आज भाऊ काय बोलणार आहेत तलाठी भरतीबद्दल. ओके, सो करूयात आपण. पहिल्यांदा ह्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ओके, सो नेक्स्ट गणिताकडे जाऊयात आपण लगेच. पुढच्या टाईपकडे जाऊयात मित्रांनो. पुढचा टाईप मी तुम्हाला सांगितल्यानुसार हा आहे 3 वर्षाच्या बाबतीतला टाईप. ओके, ह्याच्या आधी सुरुवातीला आपण कशापासून केली होती? 2 वर्षापासून केली होती. आता 3 वर्षाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं बघा. सेम गणित. या ठिकाणी 4% दरानं 2,500 रुपयाचे 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे, चक्रवाढ व्याज काढायचं आहे, सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट आणि रास काढायचं आहे. जाऊयात आपण या ठिकाणी या गणिताकडे. सगळ्यात पहिला मेन डब्बा आपला पहिला, जो की प्रिन्सिपलचा आहे. प्रिन्सिपल दिल्यानुसार 2,500 करेक्ट आहे. आता या ठिकाणी 3 वर्षाचं व्याज विचारले, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला किती डब्बे काढावे लागणार आहेत? 3 डब्बे काढावे लागणार आहेत. ओके, पहिला, दुसरा आणि हा तिसरा डब्बा. ओके, आता या ठिकाणी सांगितलेल्या गणितामध्ये त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय तो पहा. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4%चा. ओके, 4%चा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे या ठिकाणी 4%, 2500च्या डायरेक्ट 4%, डायरेक्ट सांगू शकता तुम्ही 100. ओके, म्हणजे हे पण 100 4%, आणि हा पण या ठिकाणी 4% 100. 3 झाले या गोष्टी. आता यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्ष देऊन ऐका. इथं काय होतं बघा, तुम्हाला सरळ व्याज पहिला मिळून गेला. पहिला प्रश्न जर आज फक्त सरळ व्याज विचारला असता, डायरेक्ट तुम्ही सांगू शकला असता 300 रुपये सरळ व्याज झालं. आता मेन कन्सेप्ट आहे चक्रवाढ व्याजाची. इथं थोडंसं स्लिप होऊ नका, म्हणजे तुम्ही जिंकलात हा टॉपिक. आता काय होतं बघा या ठिकाणी. आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज लागत असतं. चक्रवाढ व्याजाची कन्सेप्टच ही आहे की व्याजावर व्याज लागणं म्हणजेच त्या ठिकाणी असतं चक्रवाढ व्याज. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे नेहमी काय असतात? सारखे असतात. पॉईंट क्लिअर. आता पहिल्या वर्षी सारखे असतात, त्याच्यामुळे या ठिकाणी काहीच फरक पडणार नाही. दुसऱ्या वर्षी मात्र इथं या 100 रुपयावर 4% पहिलं चक्रवाढ व्याज लागतं. 100 रुपयावरचं 4% चक्रवाढ व्याज किती येतं? 4 रुपये येतं. पॉईंट कळला. आता
दुसऱ्या वर्षी या 100 रुपयावर परत काय होणार, या ठिकाणी 4% व्याज लागणार. दुसऱ्या वर्षी काय होणार, या ठिकाणी 100 रुपयावर 4% व्याज लागणार. ते भेटलं आपल्याला 4 रुपये. ओके, ज्यावेळेस ह्या 100 रुपयावर 4% व्याज लागेल त्याच वेळेस त्या ठिकाणी या 100 रुपयावर परत, आता ह्या 100 रुपयावरती व्याज लागल्यानंतर या 100 रुपयावरती सुद्धा सेम व्याज लागेल. म्हणजेच त्या ठिकाणी परत ते काय असेल, 4%, 4 रुपयाचं. पॉईंट कळतोय. ह्या 100 रुपयावरती व्याज संपलं. ह्या 100 रुपयावर मात्र 2 वेळेस चक्रवाढ व्याज लागलं, ते 4 रुपये मी इथं लिहून घेतलं. पुढचं आणि महत्त्वाचं कन्सेप्ट इथंच विद्यार्थी बरेचसे स्लिप होतात. इथं लक्षात घ्या, व्याजावर व्याज लागतं म्हणजे चक्रवाढ व्याज आहे. ह्या 100 रुपयावरती पहिलं 4% लागलं, मग ह्या 4 रुपयावर परत एकदा चक्रवाढ व्याज लागतं 4%. परत एकदा किती टक्क्यानं, 4%. म्हणजे ह्या 4%चं 4च्या 4% किती हो, 4च्या 4% हे मिळतं आपल्याला 0.16. एवढं व्याज ह्या 4 रुपयावरती लागतं. म्हणजे इथं 0.16 रुपये. ओके, एवढं जर कळलं, हा टॉपिकच क्लिअर झाला तुमचा. आता याच्यावर तुम्हाला किती 3 वर्षाचे विचार द्या, 4 वर्षाचे विचार द्या, काही विचार द्या, तुम्हाला याचे उत्तर काढता येऊ शकतात. हे कन्सेप्ट मात्र समजून घ्या व्यवस्थित. कळलं नसेल परत एकदा समजू, व्यवस्थित क्लिअर करून घ्या. आणि ह्याचंच मी तुम्हाला गणित सूत्रानुसार पण सांगणार आहे. एक काम करा, हे अवघड वाटत असेल ना, ह्याच्यापेक्षा भयानक तुम्हाला सूत्र कसं असतात ते दाखवतो एकदा. ओके, सूत्र सरळ व्याज काढलं समजा, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसाचा n-वा घात वजा P, हे फॉर्म्युला आहे. बरोबर. आता हा फॉर्म्युला असेल तर या ठिकाणी P किती आहे, 2500, कंसामध्ये 1 अधिक R आहे 4 भागिले 100 कंसाचा n-वा घात म्हणजे 3 वजा P. पॉईंट कळतोय. आता बघा या ठिकाणी काय होतं, तुम्हाला मी फॉर्म्युला का नको म्हणतो हे समजून घ्या. 2500 कंसामध्ये 100 × 100 अधिक 4 104 म्हणजे 104/100 चा 3रा घात म्हणजे हे 3 वेळेस याचा गुणाकार करावा लागेल. गुणिले 104/100 वजा परत आहे 2500. पॉईंट कळतोय. आता 0 कट 0 कट 0 कट 0 कट, इथं शिल्लक काय राहतं बघा, शिल्लक राहतं एवढा मोठा गुणाकार. गुणाकार किती आहे, 104 गुणिले 104 गुणिले 104 गुणिले 25. एवढा जर गुणाकार तुम्ही करत बसलात ना परीक्षामध्ये, तुमचे हातचे मार्क बाकीचे जे येणार आहेत ना ते निघून जातील. गुणाकार करायला किती वेळ लागेल आणि तो गुणाकार बरोबर आहे का नाही हे परत तपासायला किती वेळ लागेल, कारण हा गुणाकार हा पॉईंटमध्ये येणार आहे. कारण खाली बघा, कारण खाली का नाही 100 भागिले 100 म्हणजे हा गुणाकार आणि भागाकार हा पॉईंटमध्ये येणार आहे. हा गुणाकार सोडवायचा, परत तो कन्फर्म बरोबर आहे का नाही पाहत बसायचा. ह्याच्यामध्ये आपला 1 जर मिनिट निघून गेला तर पुढचा 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की या ठिकाणी ह्या पद्धतीने जायचं की या पद्धतीने जायचं. आता इथं आपलं गणित संपलं बघा. कसं संपलं बघा, लक्ष देऊ नये का. मी काय केलं, डब्बा काढला एक, 3 वर्ष होते म्हणून 3 डबे खाली काढले. याला नाव देऊन टाकलं ए आणि ए. मागच्या वेळेस फक्त ए होता, हे पी होता. आता माझं सिंपल इंटरेस्ट काय येणार आहे, 3A. म्हणजेच त्या ठिकाणी मला भेटला सिंपल इंटरेस्ट हा फक्त 300 रुपये. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. पहिला प्रश्न 300 रुपये. दुसरा प्रश्न आहे चक्रवाढ व्याजाचा. चक्रवाढ व्याज काय असतं, हे सगळ्याची एची बेरीज प्लस खालच्या डब्याची बेरीज. आता खालच्या डब्याची बेरीज बघा काय होते, हे सगळे अमाऊंट 100 100 100 300. कन्सेप्ट बघा बरं, 4 4 4 4 त्रिक 12 प्लस हे 0.16 रुपये कशाचं व्याज आहे हो, पहिल्या 100 रुपयावर आलेल्या व्याजाचं व्याज आहे. बरोबर, चक्रवाढ व्याज. म्हणजेच या ठिकाणी 0.16 किती येते बघा, 2 1 312.16. म्हणजेच या ठिकाणी मी डायरेक्ट लिहून टाकतो 312.16. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. म्हणजे हे झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. हा झाला तुमचा सिंपल इंटरेस्ट. कळतंय. आता पुढचा प्रश्न विचारलाय, सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे त्या ठिकाणी या दोघांची वजाबाकी. काय ते वजाबाकी, 12.16. म्हणजे ह्याचं पण उत्तर मिळालं आपल्याला 12.16 रुपये. हां, आता शेवटी काय, सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट रास काढायचा आहे. रास काढायचा म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. या सगळ्यांची बेरीज किती येते बघा, हे 2500 पहिले, परत हे 100 100 100 हे 300, परत हे 4
4 4 4 त्रिक 12 आणि शेवटचा हा 0.16 म्हणजे याची बेरीज आपल्याला मिळते या ठिकाणी ती म्हणजे हा 0.16 जसा तसा, हा 2, हा 1, 8 2 2812.16 एवढं सिंपल आपलं हे गणित असलेलं दिसून येतं. म्हणजे काय केलं बघा, लक्ष देऊन पहा. या ठिकाणी हे मी चौकोन काढले, चौकोनचे प्रत्येकाचे पहिले सिंपल इंटरेस्ट काढले, सिंपल इंटरेस्टवरती प्रत्येक वर्षी व्याज लागले ते व्याज काढून घेतलं आणि व्याज काढल्यानंतर आपल्याला शेवटी कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला. म्हणजे हे एकदम सिंपल आहे. तुम्हाला आकडेमोड करावं लागली का? काहीच केलं नाही आपण. आकडेमोड काय केलं हे बघा, 2,500वरती 4% काढलं आणि 100वरची 4% काढलं आणि 4वर 4% काढलं. ह्यापेक्षा तर कितीतरी प्रमाणात ते सिंपल पडतं आणि खूप वेळ वाचवणार आहे. आणि गॅरंटीनं जर तुम्हाला कधी कधी फॉर्म्युले आठवत नाहीत त्यावेळेस मात्र हे तुम्हाला वरदान ठरू शकतं. हे एक मार्क तुमचा इथं पक्का होऊ शकतो. पॉईंट कळला असेल. पुढचं गणित मी तुमच्यासाठी देत आहे. घ्या गणित नंबर 3 तुमच्यासाठी. चला नेक्स्ट मित्रांनो, तुम्हाला गणित द्यायचं होतं परंतु आमच्या कॅमेरामॅनला हे गणित कळलं नाही. अजून एकदा सांगा म्हटले, त्याच्यामुळे तुमच्यासाठी कॅमेरामॅनसाठी आमच्या हे गणित सांगत आहे मी. ओके, चला व्यवस्थित बघून घ्या. या गणितामध्ये आता काय करावं लागेल. आणखीन सिंपल सांगतो मी तुम्हाला काय करायचं. चला, पहिला डब्बा 8,000चा. अहो लय सोपा आहे होय. हे बघा 8,000, हे कळून समजून घ्या बरं का, कधीच चुकणार नाही याच्यावरचे गणित. पहिला डब्बा 8,000चा. आता आणखीन सिंपलमध्ये सांगतो तुम्हाला. 5% रेट आहे आणि 3 वर्षाचं. 3 वर्ष म्हणले की 3 डब्बे, 3 डब्बे, हे झाला तिसरा डब्बा. ओके, 5% रेट आहे. 8,000च्या 5% किती? 8×5 = 40 म्हणजेच 400 रुपये. ओके, शेकडेवारी आठवते का? दन सोडून घ्या. हे असे पर्सेंटेज काढायचे ना, पटपट आले पाहिजे तुम्हाला. 400 रुपये, 400 रुपये, 3 डबे भरले. अहो इथं तर डोळे झाकून सिंपल इंटरेस्ट आला आपल्याला किती? 1200 रुपये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बघा. किती सिंपल आहे बघा हे. आता यानंतर आता महत्त्वाच्या गोष्टीकडे जाऊयात आपण. महत्त्वाची गोष्ट आहे आपली चक्रवाढ व्याजाची. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. काय करायचं बघा, कन्फ्यूज न व्हायचं असेल तर तुम्हाला पहिलं 5% ना, 400च्या 5% किती? 4×5 = 20. हा पहिला आला बरोबर. याच्यावरचा परत त्या ठिकाणी 20% सॉरी किती? 5% 400वर 5% 20. ओके, याचं सेकंड नंबरला आणखीन परत एकदा 20. 400वर 5% 20. मी काय करतोय 1 2 3 3 बॉक्स झाले ना. आता 3 बॉक्स माझे परत एकदा चक्रवाढ व्याजाची काय येणार आहे अशा पद्धतीने आले. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणच्या 20वर परत एकदा चक्रवाढ व्याज लागतं. हे मात्र विसरायचं नाही. हे जर विसरलं नाही की गणित येऊन जातं तुम्हाला. 20%च्या 5% किती? 20च्या 5%, 20च्या 5% 0 म्हणजेच 5 दुनी 10/10 म्हणजेच 1. काही जण इथं म्हणतात 0. अहो 10/10 0 नाही येत, 1 येतं. म्हणजे याच्यावर 1 रुपया. म्हणजे हा आणखीन एक बॉक्स आपल्याला भेटला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट इथं काय मिळतोय बघा. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय? परत एकदा तुमच्यासाठी कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय होतं? A+A+A होतं बरोबर. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? हे 3A वरच्यांची बेरीज आणि हे खालच्या सगळ्या बॉक्सची बेरीज. म्हणजेच त्या ठिकाणी हे 1200 1200 20 20 20 1260 आणि हा 1261 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला भेटतो. किती सिंपल आहे बघा. करायचं काय? ह्या 400वरती 2 वेळेस 5% लागणार. ह्या 400वर 1 वेळेस 5% लागणार. ह्या 20वर 1 वेळेस 5% लागणार. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आपल्या या ठिकाणी भेटला. पुढचं कंपाऊंड मायनस सिंपल इंटरेस्ट. 1261मधून 1200 गेले, 61 रुपये राहिले. आणि रास काढायचं आहे. रास म्हणजेच ह्या सगळ्यांची बेरीज. या सर्वांची बेरीज किती आहे त्या बघा एकदा. 8,000 हे 1200, 8,000 1200 20 20 20 60 आणि हा एक 61 म्हणजेच 1629 9,261 रुपये ही तुमची रास आली. म्हणजे तुमचे हे गणित एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात. पॉईंट कळतोय? आता यानंतर लगेच मी जम्प करणार आहे पुढच्या पॉईंटकडं. पुढच्या पॉईंटकडे जाण्याच्या आधी एक तुम्हाला गणित देणार आहे. गणित नंबर पुढचा जो आहे 3 नंबरचं गणित तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सॉल्व्ह करायचं आहे. लगेच आपण पुढच्या टॉपिकवर जम्प करू.
मित्रांनो बोर्डावर तुम्हाला पुढचं गणित दिलेलं आहे मी या ठिकाणी. ओके, बऱ्याच वेळेस हे गणित सॉल्व करून बघा. मी फक्त अमाऊंट हे सांगेन. आर 10%, प्रिन्सिपल 12,000 रुपये आणि 3 वर्षाचं एन 3 आहे. तर चक्रवाढ्यास विचारले, कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगितलं आहे. गणित नंबर 3 टाकून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगू शकता. ओके, तर बरेच विद्यार्थी माझ्या कमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारत असतात की सर तलाठी भरतीचं एक्झाम येईल का. मित्रांनो, आता 2021 हे बऱ्यापैकी आशादायी वर्ष आहे सर्वांसाठी. आता बऱ्याच त्या ठिकाणी ॲड येणार आहेत असं सरकारकडून डिक्लेअर केलेलं आहे. MPSCच्या पण बऱ्याचशा त्या ठिकाणी पेपरमध्ये पण आलेली न्यूज तुम्ही वाचलीच असेल. ओके, तर तलाठी भरतीची ॲड 100% येऊ शकते. कारण सांगतो मी तुम्हाला, मी जिथं काम करतो त्या ठिकाणी बरेच जे त्या ठिकाणी अतिरिक्त पदभार दिलेले आहेत. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथे रिक्त आहेत सध्या पद आणि तिथं शासनाला तुमची नक्कीच गरज आहे. त्यामुळे शासन हे तुमचा विचार करून त्या ठिकाणी लवकरच तलाठी भरतीची ॲड करू शकतं. तलाठी जर तुम्हाला व्हायचं असेल मित्रांनो, तर तलाठीचा अभ्यास जर तुम्ही केलात, क्लास 3 मधला तलाठीचा अभ्यास केलास तर तुमच्या सगळ्याच एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे जे काही BSCवर निघणारे एक्झाम आहेत, ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर त्या जिल्हा परिषदच्या एक्झाम असतील, क्लर्कचे एक्झाम असतील, नगरपालिकेचे एक्झाम असतील, ह्या सगळ्या एक्झाम तुम्ही ह्या एक्झामवरून निघू शकता. साधारण तुम्हाला 4 ते 5 महिन्याचा कालावधी या ठिकाणी अभ्यासाचा लागतो आणि आहे पण साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तुमची ॲड येऊ शकते. माझं स्वतःचं असा विचार आहे की माझे हे व्हिडिओ बघून त्या ठिकाणी कमीत कमी ह्या जाहिरातीमध्ये, या ॲडमध्ये माझे कमीत कमी 200 विद्यार्थी तलाठी म्हणून लागावं, हे माझं त्या ठिकाणी टार्गेट असणार आहे. कशा पद्धतीनं मला हे ऑनलाईनच्या बरोबर ऑफलाईनचा पण त्या ठिकाणी तुमच्यासाठी लेक्चर घेता येऊ शकतात का, ह्याचा मी पडताळणी करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही पाहतात या ठिकाणी ऑनलाईनचे लेक्चर. प्रयत्न करणार आहे मी ऑफलाईनच्या लेक्चरचा. त्या ठिकाणी हे 4 विषयावरती, 4 पार्टवरती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, 4 पार्ट एवढे परफेक्ट बनवायचे आहेत सर्वांना की त्या ठिकाणी याच्यातले तुमचे एकही मार्क्स जाणार नाहीत. असं जर तुम्ही शेड्यूल व्यवस्थित आखलात तर पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या एक्झाम असतील ह्या एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तर या पद्धतीत यावरती आणखी एक मी तलाठीचा व्हिडिओ बनवेनच की तलाठीचा अभ्यास कसं करायचा, का कोणत्या पद्धतीने करायचा. तुमचे जर समजा काही सजेशन असतील ऑफलाईनचे, माझ्या डोक्यात पूर्ण प्लॅन आहे. माझे कमीत कमी 200 विद्यार्थी तलाठी म्हणून सिलेक्ट करणं हे माझं पूर्ण टार्गेट असणार ह्या येणाऱ्या ॲडमध्ये. तुमचे जर काही त्या ठिकाणी सूचना असतील की कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरती विचार करूयात. ओके, आता यानंतर आपण जाऊयात पुढच्या सरळ व्याजाच्या गणिताकडे. पुढचा प्रकार पाहूयात, पुढच्या टाईपकडे जाऊयात आपण. ओके, कोणतीही रक्कम 5% वार्षिक दरानं किती वर्षात 6 पट होईल. व्यवस्थित पहा बरं का, किती वर्षात टी विचारलेला आहे तुम्हाला. किती वर्षात 6 पट होईल. किती पट सांगितले तुम्हाला, 6 पट सांगितले आहे. 6 पट सांगितले तर एक कमी करा, 5 घ्या. ओके, डिवायडेड बाय किती टक्के दर आहे, 5% दर आहे आणि फक्त गुणिले 100 करा. ओके, काय केलं मी या ठिकाणी, म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला बघा थोडक्यात. या ठिकाणी टी बरोबर तुम्हाला दिलेली पट 1 न मायनस करायची आणि हा रेट मल्टिप्लाय बाय 100. हा फॉर्म्युला इथं तयार होतो आहे. शॉर्ट ट्रिकनं कसं केला तर मी लगेच सांगेन तुम्हाला. किती टक्के दरानं, किती वर्षात 6 पट होईल, 100 वर्षामध्ये 6 पट होईल. पॉईंट कळला. काय केलं या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. हे फॉर्म्युला कसं तयार केला. तुम्हाला विचारलं काय या ठिकाणी, तर एकूण रास विचारले. रास बरोबर तुम्हाला माहीतच आहे या ठिकाणी, रास बरोबर प्रिन्सिपल अधिक सिंपल इंटरेस्ट असते, बरोबर आहे. आता रास समजा या ठिकाणी सांगितलेलं काय आहे तर 6 पट होईल. चला 6 पट रास घेतले आपण, एक्स करेक्ट आहे. पी म्हणजेच प्रिन्सिपल, या ठिकाणी कोणतीही रक्कम माहीत नाही आपल्याला ती आपण एक्स घेतली, एक्सच्या 6 पट म्हणून ही रास या ठिकाणी, प्लस सिंपल इंटरेस्ट आपल्याला माहीत आहे PRT डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला आहे. यातला पी परत या ठिकाणी मी एक काम करतो, एक्स घेतला, बरोबर. मग आता एक्स घेतल्यानंतर काय होईल बघा या ठिकाणी, एक्स या ठिकाणी 5x झाला, बरोबर XRT डिवायडेड बाय 100. 100 इकडे येऊन गुणिले होणार, 5x गुणिले 100. हा x इकडे येऊन भागिले x कटला आणि इकडे राहणार RT. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला थोडक्यात भेटतो या ठिकाणी, तो म्हणजे 5 गुणिले 100. आता आपण शोधत आहोत या ठिकाणी टी, म्हणून या ठिकाणी डिवायडेड बाय आर बरोबर टी. अशा फॉर्म्युल्यामध्ये टाकून सुद्धा करू शकता. म्हणजे टी इज इक्वल टू त्या ठिकाणी जी पट आहे ती पट 1 कमी करायची, डिवायडेड बाय रेट, आणि याच पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजेच ह्याला उलटं पण विचारू शकतात, त्यावेळेस हे आर इथं
आणि टी इथं, या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. पॉईंट कळला. हे गणित झालं. पुढचं एक गणित तुम्हाला सॉल्व करण्यासाठी मी या ठिकाणी देत आहे आणि बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला याचे कव्हर करूयात. नेक्स्ट गणित सेम पद्धतीनं कोणतीही रक्कम 4 वर्षात 10 पट होत आहे. तुम्हाला सांगितल्यानुसार इथं दर विचारला आहे, म्हणजेच आर बरोबर किती पट, 10 पट, म्हणजे 1 पट कमी 9 डिवायडेड बाय इयर म्हणजेच 4 आणि गुणिले 100. एवढं सिंपल आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला एक पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचा. आर बरोबर जी काही पट असेल ती 1 ने कमी डिवायडेड बाय टाईम गुणिले 100. यालाच रिवर्समध्ये सुद्धा आपण करू शकतो. 4 × 4 4 × 25 100 आणि 25 × 9 225. रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा 225% असेल तर तुम्ही हे या ठिकाणी 10 पट होऊ शकते. पॉईंट कळला. सिंपल गणित होतं. आणखीन एक गणित या पद्धतीचं येतो, गणित नंबर 4, जे की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला मित्रांनो, सेशनचं शेवटचं गणित, यावरती आणखीन एक लेक्चर मला घ्यावं लागणार आहे. सरळ चक्रवाढ व्याजाचं शेवटचं गणित या ठिकाणी या टाईपचं दिलेलं आहे. गणित नंबर 4. कमेंट बॉक्समध्ये नक्की याचे उत्तर सांगा. कोणती रक्कम 5 वर्षात 3 पट होत आहे तर व्याजाचा दर किती आहे, या पद्धतीचं गणित आहे. तर अशा पद्धतीनं आपण सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचं सांगितलं. मी सांगितल्यानुसार अभ्यासाला लागा मित्रांनो. 2021 हे वर्ष खूप जाहिरातीचं वर्ष आहे असं समजून अभ्यासाला सुरुवात करा. या सर्व साथी या सगळ्याच प्रकारामध्ये मी तुमच्यासोबत आहेच. काही डाऊट असतील, काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.